गेल्या 1-1.5-2 वर्षापासून हा प्रयत्न करतो की दिवाळीच्या आधी तो बोनस हा त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावा, जेणेकरून खऱ्या अर्थानं ती जी भाऊबीज भेट जी शासनाकडून दिली जात असते, विभागाकडून दिली जात असते, ही त्यांच्यापर्यंत पोहोचावी. माझ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस या अंगणवाडीच्या कामाच्या व्यतिरिक्त सुद्धा लाडकी बहीण योजना असेल, विविध काही ज्या योजना असतील त्याही त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. आज मी त्यांना दिवाळीच्या 15-20 दिवस आधीच आम्ही त्याची मान्यता देत आहोत. याचा एक आनंद सुद्धा आहे. हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांचे आभार मानेन की त्यांनी आम्ही हा जो प्रस्ताव पाठवला त्याला मान्यता दिली आणि तो निधी उपलब्ध करून देण्याची त्यांनी जी काही तरतूद आहे ती त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि म्हणून दिवाळीच्या आधीच आम्ही सर्व खात्यामध्ये हा जो बोनस आहे हा त्या ठिकाणी जमा करू. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट. लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आज सकाळी 11 वाजल्यापासून पुढे बोनस हा वाटप सुरू झालेला आहे. बोनस वाटपाला सुरुवात झालेली आहे. आदिती तटकरे मॅडम यांची मोठी घोषणा झालेली आहे. भरपूर लाडक्या बहिणींना मात्र इथं टेन्शन आलेलं आहे. कोणत्या लाडक्या बहिणींना टेन्शन आलेलं आहे मी तुम्हाला सांगतोय, परंतु लाडक्या बहिणींना टेन्शन घेऊ नका. आता मी तुम्हाला अशी बातमी सांगणार आहे, ते म्हणजे लाडक्या बहिणींना 5 मोठे गिफ्ट जाहीर करण्यात आलेले आहेत. तुम्हाला ही गिफ्ट मिळणार आहे. दिवाळीनिमित्त हे वाटप असणार आहे. लक्षात घ्या, दिवाळीला बोनस हा जाहीर झालेला आहे. आता मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कोणाकोणाला सप्टेंबरचा हप्ता आलेला आहे. पहिलं गिफ्ट आहे ते म्हणजे बघा, लाडक्या बहिणींना 2490 रुपये मिळणार आहेत. गॅस सिलेंडरचे पैसे सरकारनं जाहीर केलेले आहेत, कारण दिवाळी हा सगळ्यात मोठा सण असतो आणि दिवाळीमध्ये फराळ वगैरेला गॅस सगळ्यांना लागतो, त्यामुळे हे तिथं यांनी दिलेलं आहे. आता तुम्ही मला सांगा कोणाकोणाला गॅसचे पैसे पाहिजे आहेत, कोणाकोणाला बोनस पाहिजे आहे. त्यांनी पटापटाल्या बोनस पाहिजे, गॅस पाहिजे, आम्हाला अजून एक कुठले हप्ते आहेत, कुठले गिफ्ट आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे, ते पाहिजे. त्यांनी पटापटा कमेंट करायचे आहेत. दुसरं गिफ्ट असणार आहे ते म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता आणि एक आगाऊ हप्ता, अशी मिळून तुम्हाला आता 3000 रुपये मिळणार आहेत. बरोबर, भरपूर लाडके बहिणींना आता सप्टेंबरचा हप्ता मिळाला असेल, आता तुम्हाला ऑक्टोबर आणि एक विशेष आगाऊ हप्ता असे 3000 रुपये मिळणार आहेत. आता हे कोणाकोणाला पाहिजे त्यांनी कमेंट करा, पटापटा कमेंट करा. बोनस हप्ता पाहिजे, पटापटा कमेंट करा. आणि ज्या लाडक्या बहिणींना बघा मागचे हप्ते राहिलेले आहेत, जानेवारी असतील, फेब्रुवारीमध्ये त्यांचे हप्ते येत होते, परत बंद झालेत, त्या लाडक्या बहिणींनासुद्धा तिथून मागचे हप्तेसुद्धा आता येणार आहेत. आता सगळ्यात मोठे गिफ्ट सांगतो आहे बघा, लाडक्या बहिणींना आता 30 प्रकारचे भांडे मिळायला सुरुवात झालेली आहे. हा फॉर्म कालच सुरू झालेला आहे. कालच फॉर्म हा मी स्वतः भरपूर लाडक्या बहिणींना सांगितलं, त्यांनी भरलेला आहे. भांडे अर्ज जो आहे तो कुठं मिळतो, तो अंगणवाडीमध्ये मिळतो. तुम्हाला अंगणवाडीमध्ये नसेल जायचं तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही भरू शकता. ते ऑनलाईन पद्धतीने कसा भरायचा त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. बांधकाम कामगार योजना म्हणून व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता. भरपूर लाडक्या बहिणींना 30 प्रकारचे भांडे आता ह्या योजनेअंतर्गत सरकार वाटप करत आहे दिवाळीनिमित्त. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा अजून एक गिफ्ट ते म्हणजे लाडक्या बहिणींना आता आनंदाचा शिधा हा सरकार देण्यात येत आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींनो, ह्या 4 ज्या मोठे गिफ्ट आहेत हे तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा पटापटा. बघा, गॅस सिलेंडरबद्दलची एक सगळ्यात महत्त्वाची माहिती सांगतो आहे. 3 गॅसचे पैसे मिळणार आहेत, परंतु जर तुम्ही गॅसची कनेक्शनची KYC केलेली असेल किंवा गॅस कनेक्शन तुमच्या नावावर असेल, महिलेच्या नावावर असेल, तरच हे पैसे मिळणार आहेत. ह्याचं लक्षात घ्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की भरपूर लाडक्या बहिणींचं गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावर आहे, तर तुम्हाला ते महिलेला त्यांच्या नावावर करून घ्यावं लागणार आहे. पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावावर करून घेणं गरजेचं आहे, तरच ते पैसे मिळतील. आता काल रात्री एक मोठी बैठक झालेली आहे ठाण्यामध्ये. एक राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भाजप असेल, महायुतीची एक मोठी काल हे झालेली सभा झालेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी बैठकीमध्ये सांगितलं की आम्ही लाडक्या बहिणींचे पैसे कधीही बंद करणार नाही, ही योजना कधीही बंद होणार नाही आणि ह्याच्यामध्ये दिवाळीला त्यांना बोनस मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदाचा शिधासुद्धा मिळेल. आता बोनसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक विशेष आगाऊ हप्ता आपल्याला केंद्राकडून आलेला आहे, तर त्याच्याबद्दलसुद्धा माहिती सांगितलेली आहे. मॅडमने आपल्याला आता सांगितलं की बोनस आपण हा दिवाळीच्या 10-15 दिवस अगोदर देत असतो. त्याची सुरुवात गेल्या 3-4 दिवसाखाली झालेली आहे की सप्टेंबरचा हप्ता पहिल्यांदा येतो, नंतर ऑक्टोबरचा आणि नंतर विशेष आगाऊ हप्ता, असे 3 हप्ते खटाखट लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती पैसे नाहीत. लक्षात घ्या, चेक हा डिपॉझिट झालेला आहे. जो काही चेक होता 6000 कोटीचा, तो चेकसुद्धा डिपॉझिट झालेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही निश्चिंत राहा, तुम्हाला दिवाळीला बोनस मिळणार. फक्त कमेंट्समध्ये कमेंट करा कोणाला सप्टेंबरचा हप्ता आला आहे, कोणाला आगाऊ हप्ता पाहिजे, कोणाला आनंदाचा शिधा पाहिजे,
तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे. कुठं शेअर करायचा? व्हॉट्सअप ग्रुपवरती. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही काय करताय? फक्त व्हिडिओ बघताय, चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शोधावं लागतात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबून ठेवा, म्हणजे जसं मी व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. व्हिडिओला लाईक करा. बघा, काल एक मोठी बैठक झाली, तुम्हाला माहिती आहे. एक सोहळा झाला महायुतीचा, त्याच्यामध्ये सगळे पक्ष, सगळे मंत्री होते. त्यांनी बसून सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमुळेच आम्ही तिथं निवडून आलेलो आहे, त्यामुळे लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, लाडकी बहिणीवर कोणताही अन्याय होणार नाही. आता भरपूर जणांचं KYCमध्ये प्रॉब्लेम येत आहे, तर KYCची समस्या सोडवण्यात येणार आहे. त्याची तारीख हे अजून 1-2 महिन्याने वाढवण्यात येणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्ही. KYC जरी झाला नसेल तर तुमची जी मुदत आधी मुदत 2 महिने होती, आता ती 3-4 महिनेसुद्धा करण्यात येणार आहे, कारण भरपूर त्याच्यामध्ये वेबसाईटमध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत. तुम्ही म्हणाला तर कोणत्या बँकेत पैसे येणार? बघा, बँकेचे पैसे तुम्हाला मी सांगतो कोणते येणार. पहिल्यांदा पोस्ट खात्यात, नंतर SBI, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, नंतर ॲक्सिस, ICICI, कोटक अशा प्रायव्हेट बँकेमध्ये आणि नंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. सरसकट वाटप हे होणार आहे. दिवाळीसाठी कुठल्याही लाडक्या बहिणींना वंचित ठेवण्यात येणार नाही. जर तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्हाला पुनर्अर्ज पडताळणीसाठी अर्ज करायचा आहे. लक्षात घ्या, जर आता हे काम केलं नाही तर तुम्हाला दिवाळी बोनससुद्धा मिळणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे कुठं भेटतं तुम्हाला? तर महिला व बालविकास अधिकारी कार्यालय आहे, तिथं जाऊन तुम्ही डायरेक्ट काम करा. नसेल तर अंगणवाडीमध्ये जाऊन काम करा, हे तुमचे 2 काम होऊन जातील. आता तुम्ही म्हणाल दादा आम्हाला आनंदाचा शिधा पाहिजे. हो, तुम्हाला आनंदाचा शिधा आता 2-3 दिवसामध्ये मिळणार आहे. तो आपल्याला, तुम्हाला माहिती आहे, रेशन दुकानामध्ये मिळतो. त्याच्यामध्ये 5 ते 10 वस्तू असणार आहेत. साबण असेल, तेल असेल, साखर असेल, रवा असेल, गूळ असेल, गहू असतील, हे असे वेगवेगळे जिन्नस आपल्याला ह्याच्यातून मिळणार आहेत. आणि ही योजना तशीच राहणार आहे, कारण गोरगरीब लाडक्या बहिणींना ह्याचा खूप फायदा होणार आहे. त्यांचा जो बाजार आहे दिवाळीचा तो वाचणार आहे. वरनं एका घरात आता 4,500, म्हणजे एका घरात 2 महिला असतील तर 9,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पडणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींचे दिवस एक नंबर येणार आहेत. आता दिवाळीसाठी त्यांची दिवाळी भन्नाट होणार आहे. आणि लाडक्या बहिणींचे त्यांनी आभारसुद्धा मानले आहेत की तुमच्यामुळेच आम्ही आज सत्तेवर आहोत. त्यामुळं लाडक्या बहिणींवर टेन्शन घेऊ नका. जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं आपल्याला वाटत आहे. पुढे बघूया पुढचं विशेष काय होतं. परंतु दिवाळीचा हप्ता कोणाकोणाला पाहिजे आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तुमचं KYC झालेलं आहे का ते कमेंट करा. कोणाकोणाला सप्टेंबरचा हप्ता आला आहे ते कमेंट करा. तुम्हाला कुठले प्रॉब्लेम आलेले आहेत ते कमेंट करा. कुठलाही याच्या संदर्भात काही तुम्हाला प्रॉब्लेम असो, काही असो, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करायचा आहे. कमेंट सांगायचे काय प्रॉब्लेम होतो. व्हिडिओला लाईक करत राहायचं आहे, सबस्क्राईब करायचं आणि घंटी म्हणजे बेल आयकन दाबून ठेवायचं, म्हणजे मी जसा व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत पोचला जाईल. त्यामुळं काही टेन्शन घेऊ नका. सगळ्यांना हप्ते सुरू होतील. आजपासून त्याची वितरणाची सुरुवात ही होणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.